ओके. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपल्या या मराठी व्याकरणाच्या सिरीज मध्ये आता आपण सिलेबस पासून ते पार वर्ण विचारापर्यंत आलेलो आहोत. लक्षात घ्या, आजचा आपला जो टॉपिक आपण घेणार आहोत या व्हिडिओमध्ये तो वर्ण विचार म्हणून घेणार आहोत. कारण की भाषा अभ्यासाच्या ज्या पायऱ्या होत्या त्या आपण पाहिल्या, भाषा अभ्यासाचे घटक ते पण आपण पाहिले आणि त्याच्यानंतर भाषा लिपी, भाषेचे प्रकार, लिपीचे प्रकार. आता हे खूप वेळ झालं सांगायचं. आता तुम्ही हे लेक्चर वारंवार बघा, कारण की कसं आहे याच्यातून तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करा. लक्षात घ्या, उदाहरण तर आपण घेणारच आहोत, टेस्टच्या स्वरूपात उदाहरण घेणार आहोत, पण आपण सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमच्या कन्सेप्ट जर तुम्ही क्लिअर केले ना विद्यार्थी मित्रांनो, आणि माझा भर त्याच्यावर त्याचा आहे की कन्सेप्ट क्लिअर करणं, भाषा, लिपी, त्याच्यानंतर परत आपण काय पुढे काय पाहिलं की भाषा उपपत्त्या पाहिल्या, भाषा निर्मितीच्या, हे सर्व पाहत असताना आता आपण एक 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 टप्प्यानं पुढे आहोत. भाषा अभ्यासाचे घटक हे अतिशय मस्त पद्धतीने करायचे तुम्हाला. आता आपण पाहणार आहोत की काय वर्ण विचारापर्यंत आपण कसले भाषा आलेलो आहोत. भाषा कशी निर्माण झाली तर तिथपासूनचा काल एक डायग्राम आपण पाहिला होता तो. आता आपण पाहूयात वर्ण विचार. आता वर्ण म्हणजे काय, वर्ण विचार पाहत असताना आपल्याला सगळ्यात सुरुवातीला पाहायचंय ते म्हणजे काय, वर्ण विचार. काय वर्ण विचार पाहायचा आपल्याला. सॉरी, वर्ण विचार. आता बघा काय म्हटलंय, वर्ण विचार पाहत असताना सुरुवातीला आपण वर्ण म्हणजे काय हे भाषेच्या अभ्यासाचे घटक याच्यामध्ये पाहिलं होतं. ध्वनी, ध्वनी रूपे आणि काय त्याच्यानंतर वर्ण किंवा मूलध्वनी ही संकल्पना आपण पाहिली होती. आता बघा काय की मराठी भाषेचे वर्णमाला ही काय म्हटलंय, मराठी भाषेची वर्णमाला ही संस्कृत मधून आलेली आहे. संस्कृत मधून आले आहे. मराठी भाषेची वर्णमाला संस्कृत मध्ये आली आहे. त्याच्यात मूळ जे वर्ण होते ते 47 वर्ण होते. मूळ वर्ण किती होते, 47 वर्ण होते. बघा इथं 47 वर्ण होते. कालांतराने म्हणजे काळाच्या नंतर द्रविडियन वर्ण ळ हा घेतल्यामुळे, कुठला द्रविडियन वर्ण ळ घेतल्यामुळे वर्णांची संख्या ही 48 झाली. बघा, मूळ आपली मराठी वर्णमाला कुठून घेतली आहे, संस्कृत मधून घेतली आहे. आणि ती घेत असताना मूळ वर्णमालेमध्ये 47 वर्ण होते आणि कालांतराने द्रविडियन वर्ण ळ घेतला आणि त्यानंतर जी संख्या झाली ती 48 झाली. आता बघा इथपर्यंत बघा, संस्कृत मधून घेतली 47 होते, नंतर द्रविडियन वर्ण ळ घेतला 48 झाले. आता इथे प्रश्न कसा विचारला जाईल की तुम्ही मला एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही सांगता मला, पण इथं जर प्रश्न विचारायचा असेल तर कोणतीही आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा कोणतेही जे बोर्ड असेल ते जर परीक्षा घेत असेल तर त्याच्यामध्ये प्रश्न विचारत असताना सरळ सरळ सेंटेन्स दिलं जाईल आणि द्रविडियन वर्ण हा विचारला जाईल. मूळ वर्णमालेमध्ये किती वर्ण होते हे पण विचारलं जाईल. त्याच्यानंतर द्रविडियन वर्ण धरून मूळ वर्णमालेमध्ये किती वर्ण होते असंही विचारलं जाईल. 47 आणि 48 लक्षात ठेवायचं. नंतर 6 नोव्हेंबर 2009 ही तारीख पण लक्षात ठेवा. GR ची डेट ही 6 नोव्हेंबर 2009 शासन निर्णय, त्यालाच म्हटलं जातं GR. त्याच्यामध्ये या GR च्या अंतर्गत आपली एक वर्णमाला परत त्या GR मध्ये प्रकाशित करण्यात आली. त्या GR नुसार जी काही नियम पद्धती आहेत त्या GR मध्ये ते नियम पद्धती पण आहेत लेखन नियमाच्या. आणि त्याच्यामध्ये हे दोन स्वर जे की इंग्रजी भाषेच्या सहवासामुळे आपल्या मराठी भाषेमध्ये घेण्याची तरतूद करण्यात आली. ते कोणते दोन स्वर आहेत, ए आणि ऑ, हे दोन शब्द लक्षात ठेवण्यासाठी. इथं बघा, ऍपलचा ए आणि ऑफिसचा ऑ, हे दोन स्वर घेण्यात आले आणि या दोन स्वरांना आपल्या वर्णमालेमध्ये स्थान देण्यात आलं. मग आता किती झाले बरं, किती झाले, 48 प्लस 2 50. बघा बघा लक्षात, आकडे लक्षात ठेवा. 47, 48, 50 कसे कसे कसे. आणि त्याच्यानंतर पण काय झालं, क्ष आणि ज्ञ, क्ष आणि ज्ञ या संयुक्त व्यंजनांचा, काय म्हणतो मी, लक्षात ठेवा, संयुक्त व्यंजनांचा समावेश झाला. त्यामुळे आता वर्णांची संख्या ही 52 आहे. बघा पहिले किती होते, 47, नंतर त्याच्यामध्ये कुठला वर्ण ऍड झाला, ळ झाले 48. त्याच्यानंतर 2 इंग्रजीच्या सहवासामुळे निर्माण झाले. कोणते दोन,
ए आणि ओ ते झाले 2 आणि नंतर क्ष आणि ज्ञ ह्यांचाही संयुक्त हे श आणि ज्ञ हे संयुक्त व्यंजन आहेत यांचाही समावेश केला हे 2 आणि हे सर्वांची बेरीज आता आहे ती म्हणजे 52. मूळ वर्णमालेमध्ये किती होते 47. मूळ वर्णमालेमध्ये जी संस्कृत मधून घेण्यात आली होती ती त्याच्यामध्ये कुठला घटक कुठला द्रविडीयन वर्ण ऍड केला तो म्हणजे ळ झाले 48. नंतर इंग्रजी भाषेच्या सहवासामुळे किंवा इंग्रजी भाषेचा वापर जास्त व्हावा लागल्यामुळे 6 नोव्हेंबर 2009 चा शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाच्या नुसार ए आणि ओ यांना मराठी वर्णमालेमध्ये स्थान देण्यात आलं. वर्णांची संख्या झाली 50. त्याच्यानंतर क्ष आणि ज्ञ या संयुक्त व्यंजनाचा समावेश केला आणि त्यानंतर आपल्या वर्णमालेची संख्या झाली 52. इथपर्यंत काय अडचण आहे का नाही. मग वर्णमालेमध्ये जे 2 नवीन काय मी म्हणतोय 2 नवीन जे आदत्त स्वर आहेत म्हणजे आदत्त म्हणजे काय दुसऱ्या भाषेमधून घेतलेले ते आहेत 2 कोणते ए आणि ओ. मग वर्णमालेमध्ये आतापर्यंत प्रश्न विचारला नाही असा की ते कितव्या क्रमांकावरती आहेत तर ते आहेत 10व्या आणि 13व्या क्रमांकावरती. इथे बघा ए आणि ओ या आणि ओ हे अनुक्रमे 10व्या आणि 13व्या क्रमांकावर म्हणजे ए कितव्या क्रमांकावर आहे 10व्या आणि ओ कितव्या क्रमांकावर आहे 13व्या. लक्षात आलं इथपर्यंत. मग आता काय यांचा समावेश म्हणजे कोणाचा ए आणि ओ यांचा समावेश हा वर्णमालेमध्ये करावा असं कोण म्हटलं अरविंद मंगरुळकर यांनी म्हटलं आहे. प्रश्न कसा याच्यावरती विचारला जाऊ शकतो लक्षात घ्या. आपल्याला मार्क मिळवण्याशी मतलब आहे आणि कन्सेप्ट क्लिअर करणं महत्वाचं आहे. आता बघा काय म्हटलं अरविंद मंगरुळकरांनी काय सांगितलं की बाबा ए आणि ओ 10वा 13वा क्रमांक करत आहेत आणि याचा समावेश वर्णमालेमध्ये करावा असं अरविंद मंगरुळकर असे म्हणले आहेत. आणि वर्णमाला ही पाय मोडून लिहिली जाते म्हणजे हलचिन्ह वर्णमाला पाय मोडून लिहिली जाते आणि अक्षरमाला काय अक्षरमाला पाय न मोडता लिहिली जाते. आता लक्षात घ्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण असं पाहिलं होतं वर्णमाला ही पूर्णपणे हलचिन्हात दिली जाते. अक्षर म्हणजे काय आणि वर्ण म्हणजे काय ह्या 2 कन्सेप्ट आपण क्लिअर करून घेतल्या होत्या. व्यंजनामध्ये स्वर मिसळला तर ते अक्षर बनते. मग जर व्यंजनामध्ये स्वर मिसळला तर अक्षर बनतं. तर मग आपली जी अक्षरमाला आहे तिचा पाय न मोडता लिहिला तर त्याच्यामध्ये स्वर हे पूर्ण उच्चारित असतात त्याच्यामुळे त्यांचा पाय मोडायची गरज नाही. दुसरी गोष्ट म्हणजे काय जर व्यंजनांचा पाय मोडला तर त्याच्यामध्ये कुठलाही स्वर मिसळलेला नसतो म्हणजे ते सुद्धा एक प्रकारचा वर्ण झाला. पण जर व्यंजनांमध्ये जर स्वर मिसळलेला असेल काय म्हणतो मी व्यंजनांमध्ये जर स्वर मिसळलेला असेल तर ते अक्षर बनतं. मग अक्षरमालेमध्ये येत असताना सर्व स्वर येणार. त्याच्यानंतर व्यंजनांमध्ये स्वर मिसळलेले पूर्ण म्हणजेच हलचिन्ह न देता पूर्ण व्यंजन येणार आणि अक्षरमाला बनणार. इथपर्यंत काय अडचण आहे का नसायलाच पाहिजे. पुढे ही जी आपली वर्णमाला आहे ही आपण स्वीकारलेली वर्णमाला आहे. लक्ष द्या इकडे जरा थोडं. स्वर ही 6 नोव्हेंबर 6 नोव्हेंबर ओके 6 नोव्हेंबर 2000 किती 2009 ओके येतं ही वर्णमाला शासनाने स्वीकारली महाराष्ट्र शासनाने. मग ही वर्णमाला स्वीकारत असताना त्याच्यामध्ये बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10व्या क्रमांकावरती काय ए 10 11 12 आणि 13व्या क्रमांकावर आहे ओ. येते का लक्षात. मग याचं सगळं बघा ही काय वर्णमाला इथं बघा हे पूर्ण उच्चारित असतात म्हणून याचा पाय मोडलेला नाहीये. पण हिथं पाय मोडल्यात हलचिन्ह म्हणजे हे सुद्धा एक प्रकारचे वर्णच आहेत म्हणून ह्याला वर्णमाला म्हणले. मग ही आहे वर्णमाला. पण जर इथं जर पाय मोडलेले नसतील म्हणजे हलचिन्ह नसेल तर ती होणार अक्षरमाला. बघा लक्षात घ्या. मग आता आपण हे एक एक उच्चारूयात मग आपल्याला समजेल की उच्चार कसे आहेत आणि काय कसे आहेत ते. हे सर्व स्वर आहेत. स्वर किती आहेत बघा आता स्वर किती आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10
11, 12, 13 आणि 14 स्वरांची संख्या किती आहे 14. आता पुढे स्वरादी अनुस्वार आणि विसर्ग म्हणजे अ आणि अहा हे आहेत 2. आता व्यंजने किती बघूया आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 आणि 36 या झाली आपली वर्णमाला 52 वर्णांची आपली मराठी वर्णमाला इथपर्यंत. हे लक्षात घ्या. आता याच्यानंतर आपल्याला वर्णमालेमध्ये पूर्ण सगळ्यात सुरुवातीला आता बघा आपल्याला बघताना काय काय बघायचंय मी तुम्हाला सांगितलं की आपण जसा अभ्यासक्रम आपण पाहिलेला आहे त्याच पद्धतीने आपण पुढे जाणार आहोत. आता सुरुवातीला आपल्याला बघायचंय स्वर कशाला म्हणायचं स्वरांची विविध व्याकरणकाराने केलेली व्याख्या स्वर म्हणजे नक्की काय आणि हे स्वर कोणते ते पाहायचे स्वरांचे प्रकार पाहायचेत त्याच्यानंतर उच्चार स्थानानुसार वर्णांचं वर्गीकरण हे सुद्धा पाहायचंय. नंतर स्वरादी म्हणजे काय स्वरादी कोणते ते त्यांची उदाहरणे परसवर्ण परवर्ण कशाला म्हणायचं ते सगळं तिथं पाहायचंय. व्यंजने व्यंजने म्हणजे काय व्यंजनांचे प्रकार व्यंजनांचं वर्गीकरण आणि उच्चार स्थानानुसार केलेल्या वर्णांचं वर्गीकरण त्याच्यानंतर आकार विल्हेनुसार क्रम हे सर्व आपल्याला याच्यानंतर पुढे आपल्याला पाहायचं आहे. एकदा तुम्हाला अभ्यासक्रम आता ही तुम्हाला वर्णमाला सुद्धा मी आहे अशी पुस्तकामधून घेतलेली आहे की जेणेकरून तुम्हाला अभ्यास करत असताना कुठलाही वेगळंपण जाणवलं नाही पाहिजे. ज्या वेळेस मी इथं शिकवताना ही भाषा सुद्धा पूर्ण व्याकरणिक भाषा आहे की जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस मोरावळे सरांचं पुस्तक वाचत असाल तेव्हा तुम्हाला कुठलाही वेगळं पण जाणवायला नको या दृष्टीने मी पूर्णपणे आपण व्हिडिओ बनवत आहे. लक्षात घ्या. पुढे वर्णमालेविषयी आपल्याला थोडक्यात काय गोष्टी माहीत असायला हव्यात म्हणून त्या दोन ज्या काय गोष्टी आहेत की ज्या पेपरच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत त्या आपण इथं बघणार आहोत. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो जर आपल्याला वर्णमालेमध्ये काही गोष्टींवरती प्रश्न विचारला जायचा असेल प्रश्न कॉम्प्लिकेटेड करायचा असेल तर या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत ज्या गोष्टी आपण आता बघणार आहोत. काय श आणि ज्ञ या दोन जे वर्ण आहेत यांच्याविषयी आपल्याला पाहायचंय. त्याच्यानंतर व्यंजने स्वर आणि स्वराद यांच्याविषयी वर्णमालेमध्ये नक्की काय काय गुपित आहेत किंवा काय काय ट्रिक्स आहेत की ज्या परीक्षेला विचारल्या जाऊ शकतात ते आपल्याला पाहायचं आहेत. काय श आणि ज्ञ यांचा जर पाय मोडला तर ते काय असतात संयुक्त व्यंजन असतात. पाय मोडला तर पाय जर मोडला तर ते संयुक्त व्यंजने असतात श आणि ज्ञ. श आणि ज्ञची जी फोड आहे ते आपण पाहूया पुढे. तर पाय न मोडता लिहिल्यास ती जोडाक्षरे असतात. पाय मोडल्यास ती संयुक्त व्यंजने जे की आपण मागच पाहिलं होतं संयुक्त व्यंजने आहेत म्हणून. आणि जर पाय नाही मोडला काय म्हणतो मी जर पाय नाही मोडला तर ते संयुक्त व्यंजन आहेत आणि पाय न मोडता लिहिली तर ती जोडाक्षर आहेत. पाय मोडला म्हणजे क्ष आणि ज्ञ. याचा जर पाय मोडला तर काय बघा लक्षात घ्या पाय जर मोडला तर ती आहेत विशेष संयुक्त व्यंजने किंवा संयुक्त व्यंजने दोन्हीपैकी एकच. आणि जर त्यांचा पाय नाही मोडला तर ते जोडाक्षर आहेत. मग याच्यामध्ये कुठले वर्ण येतात कुठले व्यंजन येतात मग त्यांचा पाय का नाही मोडायचा हे आपण पाहणार आहोत. पुढे वर्णमालेत समावेश न होणारे दोन स्वर कुठले दीर्घ लू लिहिण्याची पद्धत हीच आहे लूची पण ते दीर्घ मध्ये आणि दीर्घ रू हे दोन स्वर कुठले परीक्षेला प्रश्न विचारतात दीर्घ लू आणि दीर्घ रू हे दोन स्वर वर्णमालेमध्ये येत नाहीत पण हे दोन्ही दीर्घ आहेत ती लिहिण्याची पद्धत पण नाहीये आणि फक्त लूची थोडक्यात तुरळक उदाहरण आपल्याला दिसतात मराठी व्याकरणामध्ये किंवा मराठी शब्दसंग्रहामध्ये. वर्णमालेचे बघा स्वर स्वरादी व्यंजने संयुक्त व्यंजने या गटात वर्गीकरण केलेलं आहे. जे मी तुम्हाला मागे सांगितलं काय स्वर स्वरादी व्यंजने संयुक्त व्यंजने असे 4 गटात वर्गीकरण केलेले आपल्या वर्णमालेचं. पुढे वर्णमालेत एकूण 14 स्वर आहेत त्यांचे 4 प्रकार पडतात ऱ्हस्व स्वर दीर्घ स्वर संयुक्त स्वर आणि आदत्त स्वर हे आपण पाहणार आहोत पुढे. पण तत्पूर्वी तुम्हाला हे दाखवतो मी इथे आपण काउंट पण केला होता मगाशी लक्षात येतंय
हे बघा इथं काउंट पण केलं होतं ते निघून गेलं इथं, आता इरेज झालं. पुढे एकूण व्यंजने किती आहेत? 34 आहेत. आपण काढले होते कसे? 14, 2 आणि 34 आपण केले होते. पुढे वर्णमालेत एकूण 14 स्वर आहेत. त्यांचे 4 प्रकार पडतात. स्वर किती? ओके. वर्णमालेत एकूण 14 स्वर आहेत. त्याचे 4 प्रकार पडतात. ते कुठले? ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर. इंग्रजी किंवा आदत्त स्वर असे पण हे प्रकार आहेत. 4 प्रकारांमध्ये ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर, इंग्रजी किंवा आदत्त स्वर असं त्याला म्हटलेलं आहे. अनुस्वार आणि विसर्ग हे स्वरादी आहेत. त्यांना स्वरांत असं सुद्धा म्हटलं जातं. अनुस्वार आणि विसर्गांना स्वरांत सुद्धा म्हटलं जातं. हे आपण तिथे पाहणार आहोत. स्वरादी पाहत असताना त्यांना स्वरांत का म्हणायचं हे पण आपण पाहणार आहोत. कारण त्याचा उच्चार करताना अगोदर व्यंजनाचा उच्चार होतो, नंतर स्वराचा उच्चार होतो. म्हणजे स्वर अंत म्हणजे स्वराच्या व्यंजनाच्या शेवटी म्हणजेच काय? स्वरांत. म्हणलं अनुस्वार आणि विसर्ग यांना स्वरांत असं म्हटलं जातं. एकूण 34 व्यंजने आहेत. त्यांचे 5 गटात वर्गीकरण केलेले. ते 5 गटात कुठलं क च ट त प हा गट आहे तो पण आपल्याला पुढे पाहायचा आहे. त्याच्या परत कशा पद्धतीने प्रकार आपल्याला उच्चास्थानाचे वर्गीकरण होते तिथं पाहायचंय. पुढे एकूण कठोर व्यंजने 5 गट कुठले? स्पर्श व्यंजन, अर्धस्वर, त्याच्यानंतर महाप्राण आणि द्रविडीय वर्ग आपल्याला बघायचंय. आणि मग त्याच्यामध्ये परत काय? स्पर्श व्यंजनामध्ये कठोर, मृदू आणि अनुनासिक ह्या पण आहेत. त्या जसे जसे टप्प्याटप्प्याने येतील ना तसे तसे तुम्हाला समजतील. उगाच इथं त्याचं कॉम्प्लिकेशन्स नको आपल्याला. कारण की ज्यावेळेस आपण मराठी व्याकरणाचं पुस्तक अभ्यासायला घेतो त्यावेळेस हा घटक आला की आपण तो पुस्तकच बंद करतो. यामुळे मी काय करतो की आता फक्त तुम्ही ही कन्सेप्ट फक्त ओव्हरलुकिंग लक्षात घ्या की नेमकं काय आहे आपल्या वर्णमालेमध्ये. मग जशी आपण वर्णमाला शिकवताना पुढे जाऊ त्या पद्धतीमध्ये तुम्हाला लगेच समजेल की कशा पद्धतीने आहे. आणि एकदा का ते आपण पाहिलं तर तुम्हाला हे वाचायला पण काय वाटणार नाही. ह्याच्यावरती प्रश्न जरी आले तरी तुम्हाला काय वाटणार नाही. त्याचं लक्षात घ्या. पुढे अर्धस्वर हे मुळातच व्यंजने आहेत पण त्यांच्यामध्येही स्वरांची छटा आढळते उच्चारामध्ये, म्हणून त्यांना अर्धस्वर असं म्हटलंय. कारण स्वरांचे लक्षण असतात त्याच्यामध्ये. वर्णमालेमध्ये एकूण 14 महाप्राण आहेत आणि ह्या महाप्राणांचे 14 महाप्राण आहेत. मपासपनिसांच्या मध्ये सर्व स्वर व्यंजने यांना मूळाक्षरे म्हणतात. मूळाक्षर हा कुणी म्हटलं तर मपासपनिसांनी म्हटलं असं आपण म्हणू शकतो. पुढे आता ही आपली वर्णमाला आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला सगळं स्पष्ट करतो. बघा वर्ण प्रकार आपण पाहिले होते किती? स्वर आहेत 14. ठीक आहे. स्वरादी 2. ठीक आहे. त्याच्यानंतर व्यंजने 34. आता पाहिलं ना आपण वर्णमालेमध्ये 14 स्वर आहेत. स्वरांची संख्या 14 आहे. त्यांचे प्रकार काय काय येतात? ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर आणि आदत्त स्वर हे आपण स्वरांचे 4 प्रकार पाहिले. ओके. स्वरादी राहतात. आता ही बघूयात काय? ऱ्हस्व स्वरांमध्ये अ, ऱ्हस्व ई, ऱ्हस्व उ, रू आणि ऱ्हस्व लू. लक्षात घ्या वर्णमालेत समावेश न होणारे 2 स्वर आपण पाहिले होते. लू ऱ्हस्व आणि रू ऱ्हस्व पाहिला होता. पण समावेश न होणारे दीर्घ रू आणि दीर्घ लू हे स्वर समाविष्ट होत नाहीत वर्णमालेमध्ये. दीर्घ स्वर दीर्घ आ, दीर्घ ई आणि दीर्घ उ. संयुक्त स्वर ए, ऐ, ओ, औ. आदत्त स्वर ए आणि अ. इथपर्यंत आपण स्वर हा चॅप्टर इथं संपतो. स्वर म्हणजे काय? स्वरांचे प्रकार आपल्याला पाहिजेत. मग स्वर बघत असताना स्वरांची व्याख्या कशा पद्धतीने केली आणि स्वरांची लक्षणे काय काय आहेत, त्यांचं महत्व काय काय आहे, त्याची वैशिष्ट्य काय काय आहे त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा गटात न बसणारं वाक्य ओळखा किंवा गटात न बसणारं विधान ओळखा किंवा चुकीचं विधान ओळखा. याच्यामध्ये स्वर म्हणजे काय हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. स्वरादी म्हणजे काय हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि व्यंजने म्हणजे काय, व्यंजनांची लक्षणे काय याचे सुद्धा प्रश्न विचारले जाऊन ह्यांचं कन्फ्युजन केलं जाऊ शकतं. आता स्वरादीला आपण काय म्हटलंय? स्वरांत असं म्हटलंय. काय म्हटलंय? स्वरांत. कारण स्वरादींचा उच्चार करत असताना किंवा स्वरादी या वाक्यामध्ये येत असताना किंवा शब्दामध्ये येत असताना अगोदर व्यंजनांचा उच्चार होतो आणि नंतर
अनुस्वार आणि विसर्गाचा उच्चार होतो. स्वतः अथवा स्वतः मध्ये त अधिक विसर्ग म्हणजे विसर्ग शेवटी आला म्हणजेच काय अंती आला. अंत म्हणजेच काय तर शेवटी आला म्हणजे स्वरांत. लक्षात घ्या इथपर्यंत. पुढे स्वरादी म्हणजे काय ते पण व्यंजनांचं आपण किती गटात वर्गीकरण केलं होतं? 1 2 3 4 5 5 गटामध्ये वर्गीकरण केलं होतं. त्याच्यामधले वर्गीकरणातलं पहिलं आहे स्पर्श व्यंजन. स्पर्श व्यंजन म्हणजे काय? ज्या व्यंजनांचा उच्चार करत असताना जिभेचा मुखातील इतर अवयवांशी स्पर्श होतो म्हणून त्यांना स्पर्श व्यंजन असं म्हटलं जातं. मग त्याच्यामध्ये पण परत कठोर, मृदू आणि अनुनासिक आहेत. मग कठोर कशाला म्हणायचं, मृदू कशाला म्हणायचं आणि अनुनासिक कशाला म्हणायचं ते आपण पाहूयात. नंतर काय अर्ध स्वर. ही व्यंजने आहेत, नाही असं नाही, ही व्यंजन आहेत, पण स्वरांचे जे काय गुणधर्म आहेत थोडे ते यांच्यामध्ये आढळतात म्हणून अर्ध स्वर असं म्हटलंय. उष्मे. उष्मे कशाला म्हणायचं तर उष्मे ही शचा उच्चार आणि काय होतं शितकारी सारखं बाहेर होतं प्राणायामासारखं आणि पोटातील हवा ही बाहेर फेकली जाते म्हणून त्याला काय म्हटलंय उष्मे. श स आणि श हे महाप्राण आणि स्वतंत्र वर्ण र. आणि हा कुठला रे विद्यार्थी मित्रांनो? हा द्रविडियन वर्ण आहे. कुठला? द्रविडियन. ओके. आता हे झालं कठोर, मृदू आणि अनुनासिक इथपर्यंत झालं. संयुक्त स्वरांची गणना दीर्घ स्वरांमध्ये होते. हे सेंटेन्स एकदम असं मोकळं दिलंय पुस्तकामध्ये, पेपरला हेच विचारलं जातं. ते का केली जाते गणना हे आपण सर्व स्वराच्या प्रकारामध्ये पाहणार आहोत. ही वर्णमाला नीट लक्षात आली का? चला आता स्वर, आता इथपर्यंत परत एकदा रिवाइज करूयात आपण इथपर्यंत वर्णमाला. मग पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय करूयात, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हे झाल्याच्या नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे बघा स्वर म्हणजे काय, स्वरांचे प्रकार, त्याच्यानंतर परत आपण हे सर्व घेणार आहे. आणि पुढे बघा वर्णमाला पाहिली आपण, वर्णमालेविषयी महत्वाच्या ज्या काही गोष्टी आहेत ते पाहिल्या, शासन निर्णयानुसार वर्णमाला कोणते ते पाहिले, आणि मराठी भाषा कशातून आली, संस्कृत मधून आली. मूळ वर्णमालेमध्ये 47 वर्ण होते, त्याच्यानंतर द्रविडियन वर्ण ऍड झाला 48 झाले. त्याच्यानंतर काय झाले ऍ आणि व हे दोन स्वर हे आपण 6 नोव्हेंबर 2009 च्या शासन निर्णयानुसार आपण अंतर्भूत केले आपल्या वर्णमालेमध्ये. तर वर्णांची संख्या झाली किती 50. त्याच्यानंतर क्ष आणि ज्ञ यांचा या संयुक्त व्यंजनाचा समावेश केला आणि संख्या झाली 52. बघा ऍ आणि व यांचा समावेश 10व्या आणि 13व्या क्रमांकावरती आहे आणि वर्णमालेमध्ये त्यांचा समावेश करावा असं कोण म्हटलं? अरविंद मंगरुळकर म्हटले. हा वर्णमाला हे बघा सेंटेन्स असं वर्णमाला हे पाय मोडून लिहिली जाते आणि अक्षरमाला ही पाय न मोडता लिहिली जाते. बघा पहिला पर्याय असा असू शकतो, प्रश्न बघा लगेच इथं एक जाता जाता. विधान क्रमांक 1 काय वर्णमाला पाय मोडून लिहिली जाते आणि अक्षरमाला पाय न मोडता लिहिली जाते. मग पर्यायामध्ये 1 बरोबर, दुसरा पर्याय 2 बरोबर, तिसरा पर्याय दोन्ही बरोबर आणि चौथा पर्याय हा दोन्ही नाही. असा हे प्रश्न विचारला जाऊ शकतो, लक्षात घ्या. त्याच्यामुळे आपल्याला कन्सेप्ट क्लिअर असणं खूप महत्वाचं आहे. बघा वर्ण हे पूर्णोच्चारित असतात, व्यंजनामध्ये स्वर मिसळून अक्षर बनतं, हीच लक्षात ठेवायचं. व्यंजनांमध्ये स्वर मिसळून अक्षर बनतं. मग अक्षरमालेमध्ये पाय मोडला जाईल का? जाईल का? नाही. कारण की काय अक्षरमाला पाय मोडून लिहिली जात नाही, वर्णमाला ही पाय मोडून लिहिली जाते. स्वरांचा पाय कधीच मोडला जात नाही कारण ते पूर्ण उच्चारित असतात. लक्षात येते? चला आपला जो चॅनल आहे त्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंट येत नाही, तुमच्या कमेंट आल्या तर अजूनही मला त्याच्यामध्ये सुधारणा करता येतील आणि असाच बरोबर प्रतिसाद देत राहा. धन्यवाद.